नमस्कार, मी सलील साबळे SGM जनमतमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज नवा दिवस, नवी चर्चा. आजचा आपला चर्चेचा विषय आहे गणेशोत्सव काल, आज आणि उद्या. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सन 1892ला सर्व जनतेनं एकत्र यावं या हेतूने सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली. तो गणेशोत्सव तसाच आणि त्याच हेतूने अजूनही साजरा केला जातो का? माझ्यासोबत चर्चेत सहभागी होत आहेत नामवंत पाहुणे भाई, आबा, दादा आणि चर्चेत सहभागी होणार आहेत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षा सौ वसुंधराताई राघव. तसेच माझ्यासोबत आहेत या विषयाचे अभ्यासक आणि टिळकांची चळवळ पुढे अबाधित चालू ठेवणारे श्री सदाशिवराव जोग साहेब. मी चर्चेची सुरुवात भाई तुमच्यापासून करणार आहे आणि टिळकांनी ज्या हेतूने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तो हेतू साध्य होताना दिसतोय का? काय वाटतं भाई तुम्हाला? हे बघा, मुळात टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला कारण सर्व जनतेने जाती धर्म विसरून एकत्र यावं असं त्यांना वाटत होतं आणि त्याचा हा हेतू थोड्या प्रमाणात तरी साध्य झाला असं म्हणता येईल. दादा, मी तुम्हाला आता विचारतोय की भाई जे म्हणाले ते तुम्हाला मान्य आहे का? म्हणजे भाईना असं वाटतंय की थोड्याफार प्रमाणात टिळकांचा हेतू साध्य झाला. तुम्हाला काय वाटतं दादा? नाही, जरी भाईंच्या म्हणण्यानुसार हा हेतू थोड्या प्रमाणात साध्य झाला असला तरी सध्याच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये लोक एकत्र येण्याऐवजी जास्त प्रमाणात एकमेकांपासून दुरावली आहेत असं मला वाटतंय. भाई भाई याला तुम्ही उत्तर द्या भाई. त्यांचं म्हणणं अगदी थोड्या प्रमाणात तरी मला पटतंय, परंतु सध्याच्या काळात बरीचशी मंडळं एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतायत. म्हणजे उदाहरणं द्यायची झाली तर बघा, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तसंच बघा खेतवाडीतलं, त्याशिवाय गिरगावातले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतायत. आपण भाईंचं म्हणणं ऐकलेलं आहे, दादांचं म्हणणं ऐकलेलं आहे. आता आबा, तुम्हाला काय वाटतं? अगदी मनापासून बेधडक सांगा, जशी तुमची ओळख आहे तसंच. बाईंचं म्हणणं ऐकलं आणि दादांचं म्हणणं पण ऐकलं. त्या दोघांच्या म्हणण्यानुसार जरी सगळं आलबेल असलं तरी सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात आपल्या राजकीय नेत्यांना खुश करण्याचा आणि त्यातनं हळूहळू गणेशोत्सवात राजकारणाचा शिरकाव होताना मला दिसत आहे. आता मी आपल्या चर्चेत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षा सौ वसुंधराताई राघव यांना या चर्चेमध्ये आणणार आहे. तर आता वसुंधराताई, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? हॅलो वसुंधराताई, हॅलो. आतापर्यंतची चर्चा आपण ऐकलेली आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं ताई? अगदी थोडक्यात सांगा. हा सलीलजी, संपूर्ण गणेशोत्सवाच्या काळात मी सबंध मुंबईवर फिरते, अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देते, त्यांच्या तक्रारींचं निवारणही करते, पण कुठेही मला आढळलेलं नाही की आलबेल आहे असं. या उलट या मंडळांमध्ये चढाओढ असल्याचंच मला जाणवलंय. आणि वसुंधराताईंशी आपला संपर्क तुटलेला आहे. आता मी या विषयाचे गाढे अभ्यासक आणि टिळकांची चळवळ पुढे अबाधित चालू ठेवणारे श्री सदाशिवराव जोग यांच्याकडे येतोय. पण तत्पूर्वी आपण घेऊया जरा एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर SGM जनमतमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आज चर्चा करतोय गणेशोत्सव काल, आज आणि उद्या. तर जोग साहेब, याविषयी तुम्हाला काय वाटतंय? साबळे साहेब, मी खरं सांगू का, मी संपूर्ण चर्चा ऐकली आहे, परंतु मला यात कोणाचंही मत पटलेलं नाही. कारण लोकमान्य टिळकांनी साधारणपणे सन 1892-93 साली मुंबईत सुरू केलेला पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे गिरगावातील केशवजी नाईकांची चाळ. येथे त्यावेळी चाळीतील सर्व आबालवृद्ध पारंपरिक वेशभूषेत आणि टाळ मृदुंग लेझिमाच्या जल्लोषात मिरवणूक काढून श्री गणेश मूर्तीची स्थापना व पूजा करीत असत. यामागील टिळकांचा मुख्य उद्देश सार्वजनिक क्षेत्रामध्ये सर्व जनतेने एकत्र यावं, जाती धर्माचा सलोखा व्हावा हा होता. गणेशोत्सवाच्या 10ही दिवसात विविध प्रकारच्या कार्यक्रमातून नवनवीन नेतृत्वाचा तसेच सर्व लोकांच्या वक्तृत्वाला वाव मिळावा अशा अनेक हेतूने आणि उद्देशाने लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली.
परंतु आजच्या 100 वर्षानंतरच्या सार्वजनिक गणेशोत्सवात या सर्व गोष्टींचा अभाव आढळून येत आहे. आज प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ईर्ष्या आणि चढाओढ जाणवते. प्रत्येक सार्वजनिक मंडळाला वाटते माझाच गणपती श्रेष्ठ. त्यातूनच राजा आणि महाराजांचा जन्म झाला. मग अनेक सार्वजनिक मंडळात गणेशाच्या मूर्तीच्या उंचींची स्पर्धा सुरू झाली. त्यामुळं शाडूच्या मातीचे कायम स्वरूपाचे विसर्जन झाले. तसंच पर्यावरणाला धोका असलेला प्लास्टर ऑफ पॅरिस, तुम्ही काय ते POP म्हणतात, त्याचा जन्म झाला. या सर्व गोष्टींचे विदारक दृश्य गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी चौपाटीवर पाहायला मिळते. अहो, आणखी काय सांगू मी तुम्हाला, विश्वास बसेल का तुमचा? बऱ्याचदा सार्वजनिक गणेश मंडळाच्या मंडपामागे पत्त्यांचा जुगार आणि दारूच्या मैफली पाहायला मिळतात. एक मिनिट जोग साहेब, बघा मी तुमच्या वयाचा मान ठेवून विचारतोय तुम्हाला की वाटेल ते तुम्ही बोलू नका. वाटेल ते काय? वाटेल ते मी काय वाटेल ते बोलतो का? काय वाटेल ते तुम्ही जाऊन बघायला तिकडे. भाई ऐका, अहो त्यांनी कुठल्या पर्टिक्युलर मंडळाचं नाव घेतलेलं नाहीये. नाव घेऊ का? नाही, नको. नाही घ्या ना, नाव घ्या ना तुम्ही. मी सांगतोय तुम्ही घ्या, नाव घ्या. मला काय सांगा ना, नावं सांगा ना कुठल्या मंडळाची. थांबा. भाई आपल्या कार्यक्रमाचा उद्देश तो नाहीये. जोग साहेब तुम्ही पुढे बोला बघू. बोलतो म्हणजे तसेच ठिकठिकाणी गणेश मूर्तीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागताना दिसतात. वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, कथाकथन, काव्य गायन किंवा बालनाटिका यांची जागा राजकीय पुढाऱ्यांचा आणि बिल्डर लॉबीच्या आर्थिक बळावर सिंगल विकेट क्रिकेट, बॉक्स क्रिकेट, व्हॉलीबॉल आणि कॅरम या स्पर्धांनी घेतली आहे. त्यातूनच सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये आपसात गट तट निर्माण झालेत आणि टिळकांना अपेक्षित असलेल्या सामाजिक एकात्मतेचं स्वप्न भंग पावलं आहे. तसंच पारंपरिक मिरवणुकीमधील लेझीम, झांज, मृदुंग आणि सुंदर अशी गणरायाची पालखी या सर्वांची जागा DJ, बँजो, नाशिक ढोल, पुणेरी ढोल ताशे यांनी घेतली आहे. सलील साहेब, मला सांगा, हे सगळं लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना अपेक्षित होतं का? सदाशिवराव जोग साहेबांनी आपल्याला सर्व जनतेपुढे फारच महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. अतिशय योग्य प्रकारे या विषयाचं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. मी आज स्वतःला खूप भाग्यवान समजतो की महत्वाच्या विषयाच्या कार्यक्रमाला असे हुशार नामवंत पाहुणे लाभले. धन्यवाद जोग साहेब. भाई, दादा आणि आबा, तुम्हाला काय वाटतं? नाही, बरोबर आहे ते म्हणतात साहेबांचं ते. म्हणणं तंतोतंत बरोबर. आम्हाला पटलेलं आहे आणि बरोबर, आम्ही तो जोग साहेब प्रत्येक बरोबर सार्वजनिक गणेश मंडळाला पटवून देण्याचा प्रयत्न पण करू. तसं चला तर मग आजच्या प्रश्नाचा SGM जनमताचा कौल बघूया आपण. मी प्रश्न पुन्हा पडद्यावर दाखवतोय. जरा पडद्यावर बघा. लोकमान्य टिळकांना 100 वर्षांपूर्वीचा अपेक्षित असलेला सार्वजनिक गणेशोत्सव आपण आज साजरा करत आहोत का? बघा जरा पडद्यावर बघा. 100% जनता नाही बोलते की टिळकांना अपेक्षित असलेला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत नाही. आजचा प्रश्न सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी गांभीर्याने घ्यायला हवा. यावर निश्चित पुन्हा एकदा आपल्या मनाला विचारण्याची वेळ आलेली आहे की आपण 100 वर्षांपूर्वी लोकमान्य टिळकांना अपेक्षित असलेला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत आहोत का? चला तर मग आपण गणरायाला प्रार्थना करूया की काही अंशी का होईना पण आपण टिळकांना अपेक्षित असलेला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करू. तर आपण सगळे आमच्या आजच्या या चर्चेमध्ये सहभागी झालात, आपापली मतं मांडली, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. गणपती सद्गुण सदन करीवर बदन कृपा विघ्नहरण मंगल करण जय जय